या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील तब्बल 6,62,000 वाहनधारकांनी अद्याप प्लेट बसवलेली नाही। त्यामुळे RTOकडून 1 जुलैपासून स्वतंत्र दंडात्मक कारवाई सुरू असतानाच आता शहर वाहतूक शाखेनेही HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाईचा फास आवळला आहे। शहरातील विविध मार्गांवर बसवलेल्या 331 CCTV कॅमेऱ्यांत HSRP विना वाहन आढळल्यास संबंधित वाहनधारकाला थेट 1,000 रुपयांचा दंड केला जाणार आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसविण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 रोजी संपली। त्यामुळे 1 जुलैपासून मोटार वाहन कायद्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाकडून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी परिवहन आयुक्तांनीही आढावा बैठक घेऊन कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दरम्यान शहर वाहतूक शाखेकडून शहरात वाहतूक नियमभंगाविरोधात नियमित कारवाई केली जात आहे। या मोहिमेत आता HSRP नसलेल्या वाहनांवरही स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्यात आले असून वाहतूक अंमलदारांसोबतच शहरातील 331 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत जिल्हाभर HSRP बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे। शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार दुचाकीसाठी 450 रुपये, 3 चाकीसाठी 500 रुपये, तर हलकी, मध्यम व अवजड वाहनांसाठी 745 रुपये शुल्क आकारले जात आहे। यामध्ये फिटमेंट शुल्काचा समावेश असून GST स्वतंत्रपणे आकारला जाणार आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।